हाय नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करूया मुलांच्या आवडीचा थोड्या वेगळ्या प्रकारचा नाश्ता। एकदा करा आणि महिनाभर खा। तुम्हाला आवाजावरूनच कळेल की हा नाश्ता कसा झाला आहे। तुम्ही या चहा बरोबर किंवा मुलांच्या डब्यांसाठी देऊ शकता। येथे मी 1 वाटी मैदा घेतला आहे आणि तो चांगला चाळून घेतला आहे। आता त्याच्यामध्ये 1 चिमूटभर मीठ टाकायचं आहे। मीठ थोडंसंच टाकायचं, म्हणजे आपल्याला इथे बटर टाकायचं आहे। या पदार्थात आपल्याला बटरचा वापर करायचा आहे, म्हणून थोडंसंच मीठ टाकून घ्यायचं आहे। आता इथे मी 2 चमचे बटर टाकलं आहे आणि आता ते चांगलं कुस्करून घेणार आहे। आता बटर चांगलं कुस्करल्यानंतर एकत्र केल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला येथे मी 2 चीजचे स्लाइस घेतले आहेत। तुम्ही येथे तुमच्या आवडीनुसार चीज घेऊ शकता। येथे मोझरेला चीज आपल्याला अजिबात वापरायचं नाही। येथे मी साधं अमूलचं चीज घेतलं आहे आणि बटरही अमूलचंच घेतलं आहे। हे बघा, या पद्धतीने मी किसून घेतलं आहे। येथे आपल्याला बटर अजिबात वितळवून घ्यायचं नाही आणि चीज या पद्धतीने आपल्याला पिठात मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही मैद्यापेक्षा गव्हाच्या पिठाचा वापर केलात तरीही चालेल। आणि हे बघा, येथे मी सर्व जिन्नस एकजीव करून घेतले आहेत आणि लागेल तसं पाणी टाकून हे पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे। येथे व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीने तुम्ही हे पीठ मळून घ्या, म्हणजे आपला पदार्थ एकदम छान होईल। तुम्ही याला खारे शंकरपाळे किंवा चीजलेस म्हणू शकता। हे बघा, या पद्धतीने मी आता एक पिठाचा गोळा घेतला आहे आणि तो लाटून घेणार आहे। येथे आपल्याला हे मुरत अजिबात ठेवायचं नाही। आता थोडासा मैदा टाकून हे आपल्याला चांगलं लाटून घ्यायचं आहे। एकदम पातळसर असं लाटून घ्या, म्हणजे हा पदार्थ आपला चांगला फुगेल आणि टमटमीत असा कुरकुरीत असा लागेल। हे बघा, या पद्धतीने व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आणि चाकूच्या किंवा कटरच्या साहाय्याने याचे भाग पाडून घ्या। येथे मी छोटे छोटे केले आहेत, तुम्ही येथे मोठेही करू शकता आणि या पद्धतीने आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत। मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। असे छोटे मोठे मी व्हिडिओ तुमच्यासाठी यापुढे घेऊन येईन। हे बघा, आपले इथे या पद्धतीने मी चिरून घेतले आहेत आणि आता आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत। आता इथे कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलं होतं। आता आपल्याला आधी एक टाकून बघायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे सर्व टाकून घ्यायचे आहेत। कढईत मावतील एवढेच आपल्याला हे टाकून घ्या, म्हणजे चांगले आपले कुरकुरीत चीजलेस तळून तयार होतील। याच्यावरती तुम्ही चाट मसाला टाकू शकता किंवा घरगुती लाल तिखट टाकून खाऊ शकता किंवा असंचही खाल्लं तरी मस्त होतं। हे बघा, व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीने अजिबात झाऱ्या न उचलता आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। एकदम लालसर होईपर्यंत क्रिस्पी असे तळून घ्या आणि मुलांना तुम्ही हे डब्यामध्ये खायला देऊ शकता। एकदा करून ठेवा आणि महिनाभर खा। असे हे चीजलेस एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा की कसे होतात। असेच माझ्या मस्त मस्त रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा, या पद्धतीने मी दुसरीही बॅच टाकून घेतली आहे आणि तळून घेतली आहे। अजिबात तेलकट न होणारा हा पदार्थ एकदा करून बघा। हे बघा, आवाजावरूनच कळेल की हे किती छान आणि क्रिस्पी झाले आहेत, अजिबात तेलकट न होणारे। तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।